रामकृष्ण हरी. मी आता नागदिवे पूजन त्याचं महत्त्व याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. नागदिवे हा जो सण आहे तो कसा साजरा केला जातो या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती देणार आहे. महाराष्ट्रात नागदिवे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण मार्गशीर्ष पंचमी किंवा चंपाषष्ठीच्या पहिल्या दिवशी हिंदू रीतिरिवाजानुसार नागदेव पूजन केले जाते. यालाच नागपूजन किंवा नागदिवाळी असेही म्हणतात. नागपंचमीला जसे नागाची पूजा केली जाते तसे या दिवशी ही नागाची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवून दिवे उजळले जातात. भारतीय संस्कृतीप्रमाणे किंवा परंपरेनुसार किंवा कुळाचाराप्रमाणे हे नागदिवे पूजन का केले जाते आणि पूजा कशी केली जाते ते आपण आता थोडक्यात पाहूया. हे नागदेव पूजन संध्याकाळी 6 ते 8 या वेळेतच केले जाते. या दिवशी पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे कुळाचारानुसार वंशातील किंवा परिवारातील मुलासाठी पेढा आणि मुलीसाठी जिलेबी किंवा बर्फी किंवा परंपरेनुसार अथवा प्रथेनुसार पुरणपोळी केली जाते. यावेळी एका मुलासाठी एक दिवा लावला जातो. हे दिवे गव्हाच्या कणकीचे व बाजरीच्या पिठाचे केले जातात किंवा पुरणपोळीचेही 5 दिवे केले जातात. हे दिवे पूजनापूर्वी उकडून घेतले जातात. हे दिवे नागाच्या तोंडाच्या आकारासारखे असतात म्हणून याला नागदिवे म्हणतात. घरामध्ये किंवा परिवारात मूल जन्मास येते, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून त्यांच्या नावे एक एक दिवा पूजला जातो. या दिव्यासाठी कापसाच्या वातीचा व तुपाचा उपयोग करून दीप प्रज्वलित केले जातात. पूजेसाठी हरभऱ्याची भाजी, खारीक, खोबरे व बदाम घेतले जाते किंवा वापरले जाते. काही भागात ही पूजा मांडण्यासाठी वरई, राळे, सावळ किंवा साळीच्या काडाचा उपयोग केला करतात किंवा उपलब्धतेनुसार केळीचे पानावर किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकून ही पूजा मांडली जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते, स्वस्तिकी काढले जाते. मंगल वातावरण निर्माण व्हावे किंवा ते जागा किंवा परिसर पवित्र व्हावा म्हणून ही रांगोळी काढतात. त्यामुळे मनामध्येही पवित्र भाव निर्माण होऊन आपला आत्मा शुद्ध होतो. धनधान्याची समृद्धी व्हावी म्हणून शेतातील या पिकाच्या काडाचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी कलशपूजा ही मानली जाते आणि ही पूजा देव्हाऱ्यातच केली जाते. पूजेसाठी तुळशीचे पानही ठेवले जाते. पूजेसाठी फुलांचा किंवा त्याच्या पाकळ्याचाही उपयोग केला जातो किंवा करायला हरकत नाही. नागपंचमीच्या सणाला जसे पंचपक्वान्न केले जाते तसे या दिवशीही पंचपक्वान्न करून त्याचा नैवेद्य
दाखविले जाते. तसेच यावेळी तुळशीलाही नैवेद्य आपण अर्पण करावा. पूजेसाठी गंध, अक्षता, हळदी कुंकाचा उपयोग केला जातो. पूजा झाल्यानंतर परिवारातील सर्वांसाठी घरामध्ये गव्हाची खीर केली जाते. तर काही जण परंपरेनुसार बाजरीच्या भाकरी करतात, तर काही जण कणकेचे व बाजरीचे दिवे व सोबत तूप, तुरीची पातळ डाळ याचा उपयोग खाण्यासाठी करतात. तर काही जण पुरणपोळीचा आस्वाद घेतात. सोबत तिखट कढी व भात असतोच. दीप प्रज्वलित केल्यानंतर गणेशाची, शंकराची किंवा देवीची आरती म्हणून ओवाळणी केली जाते. हे सर्व झाल्यानंतर एखाद्या चमच्याला थोडंसं तूप लावून तो चमचा त्याला काजळी यावी म्हणून दिव्यावर धरला जातो. त्याला काजळी आली की ती काजळी परिवारातील सर्वांच्या डोळ्याला लावली जाते. कारण असे की त्यामुळे त्यांना एक नवीन दृष्टी मिळते व दीर्घायुष्य लाभते, अशी आख्यायिका किंवा प्रथा आहे. रात्री झोपताना ती मांडलेली पूजा झाकून ठेवतात व दुसऱ्या दिवशी पूजेतील नैवेद्य व दिवे हे सर्व गाईला खायला देतात किंवा स्वतः गाईला खाऊ घालतात. असे नाही जमलं तर गंगेला अर्पण करतात. म्हणजेच घरातच मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात हे सर्व अर्पण केले जाते आणि मग नंतर ते पाणी झाडाला दिले जाते. अलीकडे नवीन पिढींना हिंदूच्या सणाविषयी माहिती व्हावी म्हणून हिंदूचे सर्व सण करायला हरकत नाही. शास्त्रानुसार ही परंपरा निर्माण झालेली आहे, पण आपण ती पुढे चालू ठेवली पाहिजे. अशी ही परंपरा चालूच ठेवायला पाहिजे. हे कर्मकांड नाही तर ऋतूनुसार या निमित्ताने आहारात व आचारात किंवा आचरणात बदल होणे हे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन पिढीवर चांगले संस्कार होतील आणि त्यामुळे सर्वांचे जीवन सुखी होईल. एक नवीन दृष्टी प्राप्त होईल. एवढी माहिती सांगून मी माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.